मराठी साहित्य आणि त्यातल्या त्यात अभिजात म्हणून समजलं जाणारं किंवा त्या दर्जापर्यंत पोहोचलं जाणारं साहित्य ही केवळ मराठी नाही तर इतर सर्वच भाषांतील संस्कृतीतील जो एक सांस्कृतिक बहुसांस्कृतिक असा ठेवा आहे याच्या संदर्भात डॉक्टर टी.एस. इलिट यांनी ट्रेडिशनल अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट यामध्ये अत्यंत सुंदर असं विवेचन केलं आहे की त्या परंपरेचा जर भाग व्हायचा असेल, त्या साहित्याच्या परंपरेचा जर भाग व्हायचा असेल एखाद्या कलाकृतीला, तर त्या परंपरेशी त्याला सामावून किंवा मित्रवृत्त करून घ्यावा लागेल. पण हे करत असताना त्या साहित्यकृतीमध्ये दर्जा पण त्याचा असला पाहिजे, त्याची क्वालिटी त्यामध्ये असली पाहिजे, त्याच्यात इंडिव्हिज्युअल टॅलेंट पण तितकं असलं पाहिजे. तर त्या व्यवस्थेमध्ये त्या ज्या परंपरेचा तो भाग होऊ शकतं. इथे मी नमूद करू इच्छितो साहित्यकृतीमध्ये म्हणजे FYP ला ज्यावेळेस मी ऑप्शनल इंग्लिश किंवा ॲडिशनल इंग्लिशला ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस पुस्तकाचं नावच असं होतं की पोएट्री अँड मायनर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. म्हणजे पोएट्री कविता हा साहित्याचा व्यापक स्वरूपाचा असा एक प्रकार असं म्हणता येईल. आणि म्हणून मी आजच्या या ठिकाणी साहित्य कृतीविषयी जे काही बोलायचं त्यामध्ये कविता संग्रह, काव्यसंग्रह, डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची देखणी हा जो काही काव्य संग्रह आहे, कविता संग्रह, तर याबद्दल मी एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याशी चर्चा साधणार आहे, बोलणार आहे. हा कविता संग्रह 1991 साली आलेला आहे आणि पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांनी तो प्रकाशित केलेला आहे. असं जरी असलं तर यातल्या जवळजवळ 17 कविता या त्यांच्या अगोदरच्या मेलडी ह्या कविता संग्रहामध्ये आलेल्या आहेत. की जो कविता संग्रह त्यांचा 1970 साली वाचा प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केला आहे. आणि असं जरी असलं तर 1958 ते 1968 या कालखंडातील त्या त्यांच्या कविता आहेत. ज्या त्यातली तर एक कविता त्यांनी जे म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मॅट्रिकला पोस्ट मॅट्रिकला असताना जे विद्यार्थी दशेला असलेले त्यांच्या वार्षिक नियतकालिकात एक कविता प्रकाशित झाली होती की कशा रांगोळ्या काढता तुम्ही. ही कविता ते त्या विद्यार्थी दशेत त्यांनी लिहिलेली. म्हणजे एवढा एक जुना पट याच्यामध्ये आहे, तोही या माध्यमातून जो आहे या ठिकाणी उजागर होतो. तर छंद, रूप, शब्द, अथर्व, रहस्यरंजन आणि प्रतिष्ठान ह्या ज्या काही साहित्य पत्रिका आहेत यामधून त्या ऑलरेडी आधी प्रकाशित झालेल्या आहेत. पण मेलडी हा जो कविता संग्रह आहे तो सध्या उपलब्ध नसल्याने देखणीमध्ये त्या अगोदरच्या कवितासह आणि नवीन ज्या 1987 ते 91 या वर्षामध्ये त्यातलं डॉक्टर नेमाड्यांचं जे बरंचसं जे वास्तव्य आहे ते गोव्यामध्ये राहिल्यामुळे, कोकणात राहिल्यामुळे तिथल्या प्रदेशातील त्यांनी जे जुळून घेतलं त्यातून जो एक शब्दहुंकार त्यांचा बाहेर पडला तर त्या 91 पर्यंतच्या कविता आहे अशा 39 कविता देखणी या कविता संग्रहामध्ये आहेत. आणि त्यातली जी एक 2 नंबरची जी कविता आहे यातली कशा रांगोळ्या काढता तुम्ही, ही एक 2 मिनिटात मी कविता या ठिकाणी घेतोय की कवितेबद्दल त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याच प्रस्तावनेमध्ये ज्यावेळेस ते येते की 1968 ते 1987 या काळात मी भवंशी आणि काव्य, तर्काधिष्ठित गद्य आणि सामाजिक वगैरे उद्योग केल्याने कविता सोडून गेल्याची दारुण अवस्था प्राप्त झाली होती. प्रत्यक्षात कविता न होऊ दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणायला बाळगता आले पाहिजे. अबोध मनात भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनिस्तरांचाही उगम होत असतो. या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते असा माझा दीर्घ अनुभव आहे. कवितेच्या भाषेच्या ह्या अंमली द्रव्याखाली आपले सगळे व्यक्तिमत्व अटीतटीने राहू देण्याचा तुकाराम कथित युद्धाचा प्रसंग प्रत्येक लिहिणाऱ्याला अत्यंत मोलाचा वाटणे साहजिक आहे. कारण ह्या अंमली भाषेच्या कमी जास्त स्पर्शावरच एकंदर साहित्याच्या भाषेची मदार असते. त्यामुळेच कविता ही सर्व साहित्य प्रकारांना केंद्रित असते. दुर्दैवाने भाषेच्या अंतस्तरात गाडून घेऊन जगण्याची प्रत्येक घडी लढवणारे दुष्कर होऊन बसते याची कबुली म्हणून म्हणा ही प्रस्तावना त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे.
या कवितेच्या काव्यसंग्रहासाठी जे एक पाठीमागच्या पानावर जो ब्लर्ब आहे तो प्रकाश देशपांडे केसकर या सरांचा आहे की जे कोल्हापूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून होते. तर त्यांची जी त्यांचा त्या ठिकाणी ब्लर्ब या ठिकाणी लाभलेला आहे. आणि जाता जाता या कविता संग्रहातील 2 नंबरची जी कविता आहे ती जरी त्यांना आकाशवाणीवर औरंगाबाद आकाशवाणीवर आता एक कार्यक्रम भाषा पंधरवड्यानिमित्त घेतलं गेलं होतं कवितेवरती. डॉक्टर भास्कर नेमाडे यांच्या लेखणी या कविता संग्रहावरती एकूण कवितांवरती ते एक कादंबरीकार म्हणून जरी आपल्या परिचित सुपरिचित असले तर ते स्वतःला कवी मानतात आणि कवी म्हणून त्यांचं जे कवीपण आहे तर ते आपल्या पुढे एक कवितेच्या माध्यमातून यावं अशी एक कविता त्यांना म्हणजे त्या कवितेला प्रखर स्त्रीवादी कविता जरी म्हटलं आहे तरी ते स्वतः त्या कवितेला प्रखर नेमाडेवादी कविताच असं म्हणतात. तर ती कविता या पुढे आपल्या पुढे सादर करू इच्छितो आणि या कलाकृतीचा परिचय या ठिकाणी विराम देतो. कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो, कसा सडा घालता माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा फुलेल असा, कशी सजवता तुळशी वृंदावनाची दर्शनी बाजू, खुडता मंजिऱ्या दुपारच्या सुकलेल्या मऊ नखांनी, रोज नव्या हातावर केलेल्या कापसाच्या वातींनी लावता माझ्या पाताळ घरातला अंधार प्रार्थनारी देवघरातली अंधनाची उभी समयी, आत बाहेर येता जाता कसल्या गुणगुणता आत्या, पुसट शब्दांच्या सुरांच्या वेळीत अर्थ गुंफून टाकून तो अर्थ मी चाचपू पाहतो तेव्हा भिंतीला खेटून उभा असलेल्या माझ्या डोक्यावरच्या पिंपळाची फांदी फांदी ओरडणाऱ्या कावळ्यांनी काळी कुट्ट लदलेली असते. कुणासाठी ही अबोध संत वाट पाहणी, उंबरठ्यात रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी तुमच्या अंगठ्यांची डबलव कुणासाठी, किती दिवस हे आरशालाच माहीत असलेले तुमचे कोरीव कुंकुवाच्या चांदणी खालचे पहाटेचे फटफटीत कपाळ, मलाही कळू द्या तुमचे उभार दृष्टिगोळ जवळीक न्हाणीपासून आतपर्यंत उमटलेल्या पावलांची आणि परकरांच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मुलांची भुलावण मलाही कळू द्या. का पदर घालून असता माझ्या समोर ही सकाळ सायंकाळ सदा कपाळापर्यंत ह्या आपल्याच घरात चेहराच नसलेल्या अपुऱ्या शिल्पासारख्या बेसूर बायांनो, माझे अंग पांढरे झाले आहे तुमच्या रंगाने. मला हे कलाकृतीविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मराठी पंधरवडा समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांचे धन्यवाद.